नमस्कार. काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाली होती ही रेसिपी सोशल मीडियावर, पण मी काही बनवली नव्हती. पण आज पुण्यात अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आणि ह्या रेसिपीची आठवण झाली. तर लगेच मी बनवायला घेतली आहे. तर एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओवा, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्याच्याबरोबर थोडंसं नाही का लिंबू रस पण घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून, पाणी घालून, कोथिंबीर घालून हे मिश्रण तयार करून ठेवलं. इथं उकडलेले 2-3 बटाटे घेतले, सोलून घेतले आणि छान असे बारीक किसणीवर किसून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल तिखट, धणे पावडर, काळी मिरी पूड, जिरे पावडर आणि चाट मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छानपैकी हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता स्वच्छ धुवून घेतलेली इथं पालकची मोठी मोठी पानं घेतली आहेत. आता पानाचा जो उलटा भाग आहे ना, त्या भागाला जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलं ते त्याला व्यवस्थित असं पाण्याचा हात लावून नाही का थापून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा रोल तयार करून घ्यायचा आहे. सर्व रोल आधी तयार करून घ्यायचे आहे आपण. हे बघा अशा पद्धतीचा रोल तयार करायचा आणि हाही हाताला चिकटत असेल ना तर त्याला तुम्ही नाही का पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते हाताला चिकटत नाही. सर्व रोल मी तयार करून घेतले. आता बेसन पिठात ते घोळवायचे आणि गरम गरम तेलात छानपैकी असे आपण ह्याचे भजे तळून घ्यायचे आहे. लिंबू रस घातल्याने भजी चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि तेलकट अजिबात होत नाही. तर हे बघा अशी छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आणि सर्व भजी मी अशी तळून घेतली आहे आणि तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. हे बघा आतलं मटेरियल बघा त्याचं किती छान आहे आणि एवढे गरम गरम मस्त असे चवीला एवढे छान लागत आहेत ना. मी पहिल्यांदाच हे बनवले, म्हणजे याच्यापूर्वी मी बनवले नव्हते. खूपदा ही रेसिपी बघितली पण बनवण्याचा काही योगच आला नाही आणि आज असे छान पावसाचे ढग जमा झाले ना, तर आज अशी आठवण झाली आणि माझ्याकडे पालकही शिल्लक होता थोडासा, तर मी ही रेसिपी ट्राय केली आहे. एवढी चविष्ट झाली आहे ना, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि आलू पालक पकोडा तुम्हाला आजचा आवडला असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलेल्या रेसिपी इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.